नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्णव कमिटीसमोर सगळ्यांना सांगू लागतो की मी माझ्या भावाचं म्हणजे आकाशचं नाव याच्यासाठी सगळ्यांसमोर दाखवलं आहे की तो खरंच खूप कष्टाळू आहे, त्याच्या कष्टाला फळ मिळायला हवं. त्याची आपण बघू शकतो की संकट काळातली जी मदत होती ती खूप छान होती. त्याने खूप छान डिसिजन घेतले, छान प्रकारे कंपनी सांभाळली. ह्याच कारणास्तव त्याचं नाव मी सगळ्यांसमोर ठेवलेलं निवडणुकीसाठी. तर आता बाकीचे कमिटी मेंबर्स म्हणतात की हे झालं तुमचं सत्य, पण याच्या अगोदर पण काम करणारे खूप लॉयल लोक आहेत ज्यांना आपण संधी द्यायला हवी. जर आपण पार्शलिटी केल्यासारखं आकाशचं जर नाव दिलं तर मग ते लोक काय विचार करतील की सगळेजण त्यांचाच विचार करताय, मग ते काम वगैरे सोडून गेले तर आपल्या कंपनीला त्या सगळ्या गोष्टीचा फार मोठा फटका बसेल. तर हे सगळं ऐकल्यानंतर आकाशला जरा वाईट वाटतं की आपण एवढं सगळं करूनही समोरच्या व्यक्तीला आपलं एफर्ट्स कमी दिसत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आत्ता याची एफर्ट्स फार कमी आहे आणि नवीन व्यक्तीला संधी दिली तर जुने लोकांना नाराज केल्यासारखं होईल. आत्ता तरी योग्य नाही आहे, पात्र नाही आहे आकाश ह्या सगळ्या कामांसाठी. कमिटीने त्यांचा निर्णय सांगितला. आकाशला ह्या सगळ्या गोष्टीचा राग आला. आकाश त्यातनं बाहेर ऑफिसच्या जाऊन बसलेला असतो. अंजली सगळ्या कमिटीसमोर म्हणते की मला दोन्ही शब्द बोलायचे आणि मग ती सांगते की फूड आणि फॅशनची जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो आकाशने इतकी छान स्पर्धेत टक्कर दिली, अगदी 2 नंबरसुद्धा मिळवला. त्याची ही एफर्ट्स, त्याची ती नवीन जनरेशनची धावपळ धडपड ही लोकांपर्यंत पोचायला हवी. म्हणजे तो किती कष्टाळू आहे हे त्यातनं आपल्याला समजतंच की. आणि अर्णव पण पुन्हा एकदा शब्द टाकून पाहतो. कमिटी मेंबर त्यांच्यात चर्चा करतात आणि स्पष्ट नकारच देतात. आत्ता ह्या वर्षी तरी नको, पुढच्या वेळेला पाहू. कमिटीसमोर अर्णवने आता माघार घेतली, कारण त्याला आवडत नाही की मी वजन टाकू, माझी कंपनी आहे, माझंच ऐका सगळ्यांनी. तर त्याने आता इथे माघार घेतलेली असते. आकाशला मात्र वाईट वाटत असतं की आपण दादाची इतकी इच्छा होती, दादाची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, समोरच्याचं मन जिंकू शकलेलो नाही. त्याच्यामुळे आपल्याला कमिटी मेंबर्सनी जाहीर नकारच दिला आहे. तर आपण इथे पाहू शकतो अर्णव हा आकाशसोबत बोलण्यासाठी बाहेर आलेला असतो. आकाशला पाहतो. आकाश टेन्शनमध्ये दिसतो. खरं तर आकाशला टेन्शन ह्या गोष्टीचं पण आहे की नम्रता किती उत्साही होती, तिला जर कळलं तर ती की कशी नाराज होईल. आणि आपण पाहू शकतो की अर्णव आता त्याच्याशी बोलण्यासाठी पुढे जातो. त्याच्याशी बोलताना तो म्हणतो की मी खरंच खूप प्रयत्न केले, माझी खरंच इच्छा होती तू या सगळ्या कमिटीमध्ये यावं किंवा तू हे वोटिंग वगैरे जिंकावी, पण नाही झालं शक्य, सॉरी. तर तो म्हणतो दादा तू मला का सॉरी बोलतोय, मी पाहिलेत ना तुला हे सगळे प्रयत्न करताना, तूच तर माझं नाव पुढे सरकवलं होतं. पण आता कमिटी मेंबर्सला मी नाही पसंत पडलो, माझं काम नाही पटलेलं अजून तरी, नेक्स्ट इयरला दादा आपण ट्राय करूया. आता नम्रता इथे फार उत्साही आहे, खूप छान तयारी वगैरे केली आहे, पण तिला अजूनही वाट पाहती ती खरं तर फोन येण्याची की आकाशने अजून फोन करून कळवलंच नाही तिकडे काय झाले. तिला असं वाटते जल्लोष चालू असेल, त्याचं गडबडीत मला फोन करायचं विसरले असतील. मग ती फोन लावते तरी ते आकाश फोन कट करतो, फोन उचलत नाही. आणि अर्णव म्हणतो की उचलायला हवा होता, पण आता तो म्हणतो की आता तिला काय सांगावं, ती फार उत्साही होती, तिला वाईट वाटेल की मी नाही कमिटीनी मला निवडलेलं, तर तिला वाईट वाटत असेल ह्या गोष्टीचं. आता इथे नम्रता कॉल करते अर्णवला. तर तो म्हणतो की दादा तू तिचा फोन उचलूच नको, आपण तिच्याशी ना घरी जाऊन शांततेत बोलू. आता तिच्याशी बोलणं म्हणजे खरं तर ती फार उत्साही होती, तिला वाईट वाटेल, तिला सांभाळायला लागेल. तर अर्णव म्हणतो की ठीक आहे तू म्हणतो तसं, पण घरी गेल्यावर बोलावं तर लागेल. आता आपण ना दोघंजणं घरी जाऊया. तर आकाश म्हणतो की दादा तू माझ्यासाठी खरंच खूप प्रयत्न केले, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, पण आता समोरच्यांनी मला नाही निवडलं, ह्या गोष्टीचं वाईटही वाटते. पण ठीक आहे आपण पुढच्या वेळेला नक्की ट्राय करूया आणि मी स्वतःची इतके एफर्ट्स टाकेल की समोरच्या व्यक्तीला मला नकार द्यायला कारणच ठेवणार नाही. मग दोघंही उत्साही आता घरी जातात. घरी पाहू शकतो वल्लवी आणि नम्रताई प्रचंड खुश आहे बरं का. त्यांची तयारी, त्यांचा जल्लोष, त्यांनी केलेली एवढी मिठाई, नाश्ता, केक वगैरे सगळं. आणि इथे इतका उत्साह आहे ना नम्रताला आपल्या नवऱ्याच्या ह्या यशासाठी, तर ती इतकी आनंदी आहे. तिने एवढी तयारी केली. तर आपले मामा पण फार कौतुक करतात, आकाशी एवढी जल्लोषात तयारी, वा खूप छान सुंदर. तितक्यात गाडीचा हॉर्न वाजला. नम्रताला इतका उत्साह वाटतोय की आले आले आले, चला चला चला, मी ना त्यांच्यासाठी ओवाळण्यासाठी ताट बनवते, असं म्हणत ती लगेच ताट बनवून ठेवलेलं त्याच्यात दिवा लावायला जाते. आणि हे सगळं इतकं उत्साहाने नम्रता करत असते आणि तिला फार आनंद होत असतो या सगळ्या गोष्टीचा. आणि ती लगेचच अर्णव आणि आकाशला दारातच थांबवते आणि मग दोघांनाही तिथे ओवाळायला ताट घेऊन जाते.
तर आकाश ओवाळ्याला ताट घेऊन आल्यानंतर नम्रताला कुंकू लावायला नकार देतो. तो म्हणतो की आत्ता नको. आता आत्ता का नको, काय झालं आहे म्हणून आता तिला प्रश्न पडला आहे. मग ती विचारू लागते काय झालं आहे, तुम्ही सगळेजण नाराज का दिसताय. तर आता हे सगळे काहीच बोलले ना आणि आकाशने जणू काही मुगच गेलेले, तो एकदम टेन्शनमध्ये उभा आहे. सगळ्यांचे चेहरे पाहून काहीतरी मन दुखावल्यासारखे ते दिसत आहेत खरी. तर त्याचं कारण आता घरातल्यांना कोणालाच काहीच कळेना. सगळेजण विचारत आहेत काय झालं काय झालं. अर्णव सांगतो की कमिटी मेंबर्सनी नकार दिला तर तो निवडणूक निवडून आलेला नाही. वल्लभी आता संतापते, माझ्या मुलात नक्की काय कमी आहे, तो किती कष्टाळू आहे तुम्हाला पण माहिती आहे ना. तर तू सगळ्यांसमोर त्याच्यात प्रेशर टाकायला हवं होतं, तुझं वजन टाकायला लागत होतं ना, तू कंपनीचं मालक की तू म्हणायला हवं होतं आकाशला घ्यायचं म्हणून, तर तू का नाही म्हणाला. तर हे सगळे आता अर्णववरतीच फिरत आहे की अर्णवने त्याचं वजन वापरलं नाही, पदाचा उपयोग केला नाही. कंपनी तुझी आहे, तू निर्णय घ्यायला हवा होता आणि तू त्याला निवडून आणायला लागत होतं. आता हेच गोष्ट नम्रताला पण खटकते की दरवेळेला माझ्याच नवऱ्याला का माघार घ्यायला लागते किंवा त्याचं केलेलं काम कष्ट तुम्हाला दिसत नाही का, राब 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 त्याला राबवून घेतात आणि त्याचा कामाचा मोबदला त्याला मिळत नाही. आणि हे सगळं आता खरं तर फाडफाड आता नम्रता बोलते अर्णवला, तुम्ही जिजू असं का केलं, तुमच्याचमुळे झालं, तुम्ही घाबरतात का माझ्या नवऱ्याला, तो किती कष्टाळू आहे, तो तुमच्या पुढे जाईल म्हणून तुम्हाला जळफळाट होतो का, या शब्दातच ती आता बोलायला लागते. तर आपला आकाश तिला म्हणतो की काय बोलते मूर्ख, अशा शब्दात बोलू नको दादाशी. पण ती आता काही कोणाची तावडीत येण्यासारखी नाही आहे, तिचा राग माहिती ना कसा आहे. आता तिने धरली बरं का 120च्या स्पीडनी गाडी आणि निघाली अर्णववरती सुटली. अर्णवला म्हणते जिजू तुम्ही असे, तुम्ही स्वार्थी आहे, तुम्ही फार लबाडे आणि तुम्ही ना घाबरटे, तुम्ही तुमच्या वजनात तुमच्या भावाला घाबरले, तो पुढे जाईल म्हणून तुम्ही जळफळाट करून घेतला. तुम्ही तुमच्या पदाचा वापर करून माझ्या आकाशला निवडून आणायला लागत होतो. मी या घरात आल्यापासून पाहते त्याला डायरेक्ट नोकरासारखं सगळं कामं सांगतात, राब राब अर्ध्या रात्रीसुद्धा उठवतात आणि राबवतात ते, आणि त्याच्या कामाचा मोबदला तुम्ही देत नाही. त्यातनं ईश्वरी म्हणते काय गं थांब ना, एवढी काय फनफन करते तू, आपण शांततेत बोलू ना. तर इथे नम्रता ईश्वरीवर पण फिरली बरं का, तू तर कधी ऑफिसला जात नव्हती, तू ना मी माझं लग्न झाल्यापासून पाहते तू ऑफिसला जायला लागली आहे, तुला काय बाई घरकाम करणारी मी माझ्यासारखी एवढी भारी नोकरांनी मिळाली, माझा नवरा कंपनीत नोकर मी घरामध्ये नोकर. तर आता इथे मामा तिला सांगतात की बाळा तू ना खूपच हायपर होते, तू बोलताना जरा भान ठेव, फार फाडफाड बोलून राहिली. तर आता ती मामांना पण ऐकायला तयार नाही. अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय की मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले पण कमिटी मेंबर नाही म्हणाले, मला नाही आवडत घरातल्याच माझ्या मेंबरला निवडून आणण्यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करावी. तरी ते खोटं आहे, तुम्ही खोटं बोलतायत, तुम्ही काहीच एफर्ट्स घेतलेले नाही दिसत आहेत ना, असं म्हणत नम्रता आता पुन्हा फिरली. वल्लवीला भारी वाटतं यार, मी ती ह्यावेळेला काहीच केलेलं नाही, मस्त माझं काम माझी सूनच करते, चांगली ट्रेन झाली आहे माझी सून बुवा, घरात सगळ्यांना भांडू शकते ती. आता इथे भांडताना तिने ते भान ताण सगळं सोडून दिले. समोरची व्यक्ती कोण आहे काय आहे, आपण कोणाच्या तुकड्यानं जगतोय, आपण कोणाच्या घरामध्ये राहतोय, हे सगळं वैभव अर्णवने कमवलेले हे सुद्धा तिच्या लक्षात राहत नाही. तिला फक्त एवढंच वाटतं की माझ्या नवऱ्याला तुम्ही योग्य स्थान दिले नाही, योग्य मान दिला नाही, त्याला निवडून आणलेलं नाही, दरवेळेला त्याला नोकरासारखं कामं सांगतायत मी काय नाही काय. आता इथे ती पूर्णपणे अर्णवला एकदम बोलण्यामध्ये मागं पाडल अशी बोलत असते. अर्णवचा काय मान सन्मान सगळं काही तिने असं झटकरूनच टाकले जणू काय. आणि अर्णव आपला जिजू आहे किंवा आपला मोठा भाऊ आहे, हे घरदार त्याचंच आहे, या गोष्टी ती जाऊन विसरूनच गेली. आणि नाही का एकदम वडिलोपार्जित जमीन जागा आहे ती त्याला मिळाली नाही, एकट्या मोठ्याला दिली, लहान्याला काहीच दिली नाही, तशी ती भांडत असते, माझ्या नवऱ्याला असं माझ्या नवऱ्याला तसं. अरे तर आता इथे आकाश सांगतो की प्लीज जरा शांत हो, दादांनी खूप प्रयत्न केले, माझ्यासाठी शब्द टाकला, ताईसुद्धा खूप बोलली, पण कमिटी मेंबर्सला मी आत्ता तरी लायक वाटलो नाही, तर त्यांचा रिस्पेक्ट ठेवायला हवा. आणि आत्ता जरी नाही आलो निवडून पुढच्या वेळेला येईलच ना, मी तेवढे प्रयत्न कराल ना. तर ती म्हणते झूट खोटं, हे ना अर्णवने मुद्दाम केले, मला कळतं ना, मी घरात आल्यापासून पाहते तुम्हाला ना पडेल काम काही पण काम सांगतात, नोकरासारखं राबवतात, तुम्हाला कधीच मान देत नाही. मला तुमच्यामुळे मान नाही आहे घरात, मला काय घरात कामच नोकरांसारखे धुणं कर, भांडे कर, स्वयंपाक कर. आता इथे ती इतकी फाडफाड बोलत असते आणि अर्णवचं इतका भयंकर अपमान करते, तिला एवढंही भांडणे की एवढ्या मोठ्या माणसाला आपण काय बोलतोय. तर आता आकाश तिचा हात धरतो आणि तिला म्हणतो की प्लीज तुझा जो 120चा स्पीड आहे तो कमी कर, भानावर आहे, आपण कुठे उभे कोणासमोर उभे बोलताना ना तू अजिबात भान ठेवत नाही,
माझ्या मोठ्या भावाशी ह्या शब्दात बोलायचं नाही. आणि मला माहिती त्यांनी माझ्यासाठी किती प्रयत्न केले. तर तू जे आरोप लावते ते सर्रास खोटे किंवा ते तुला पटत असतील पण मला तरी पटत नाही. तर आता इथे आवाज मोठा वाढवत नम्रता पुन्हा एकदा, तुझा भाऊ कसा स्वार्थी आहे, तुझा भाऊ किती लबाड आहे, त्यांनी तुला निवडून मुद्दाम आणलेलं नाही, नाव मोठं करण्यासाठी तुझं नाव तर दिलं पण त्याच्यात वजन वापरून तुला निवडून आणलंच नाही, ही किती लबाडी आहे हे दिसत नाही का, डरपोक आहे, त्याला असं वाटतं की तू त्याच्या पुढे जाशील म्हणून तो तुला पुढे काढत नाही आहे, अशा शब्दात ती बोलू लागते. आणि आता ईश्वरी म्हणते की बस झालं ताई, भान ठेव, तू काय बोलते, तुला लक्षात येत नाही का तू काय बोलते. तर आता ती पुन्हा ईश्वरीवरती पण घसरली, तू पण स्वार्थीस्त आहे, आता तर तू माझी मोठी जाव झाली आहे तर माझ्यावरती हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करते. तर आजी समजवते की नम्रता कुठे उभी आहे आणि कोणासमोर उभी आहे ते लक्षात घे आणि मग बोलताना भान ठेवून बोल. हे सगळं वैभव ना अर्णवने कमवलेले, त्याच्यात काही वडिलोपार्जित जमीन नाही की तुझ्या नवऱ्याला मिळालेली नाही. तर ती आता आजीला पण म्हणते, आजी तुम्ही तर राहू द्याच, तुम्हाला काय माहिती मी ह्या घरात आल्यापासून काय सहन करते, माझ्या नवऱ्याशी तर वागतात, माझ्याशी पण ह्या घरात नोकरांनीसारखं वागू लागले सगळेजण, आणि माझा नवरा पुढे जाईल ह्या गोष्टीच्या भीतीपोटीच तर माझ्या नवऱ्याला निवडून आणू दिलेलं नाही अर्णव सरांनी. मला काय कळत नाही का, मी काही दूध खुळी दिसते का तुम्हाला. आत्ता आपली ईश्वरी येते 2 पावलं पुढे. तिचा तो आवाज, तिचं ते सगळं बघता क्षणी तिला आवर घालण्याचा खूप प्रयत्न केला बोलून, पण ती काय ऐकायला तयार नाही. आता वेळ आली आहे तिचे कानपट रंगवण्याची. तर इथे अर्णव विरुद्ध बोलणाऱ्या नम्रताला ईश्वरीने चांगलाच चपराक लावलेला असतो आणि तिला भानावर आणत इथे ईश्वरी आता म्हणू लागते की तू बोलताना इतकी खालच्या लेवलचं कसं बोलू शकते, तुला कळतं आहे का तू कोणाविरोधात बोलते. अर्णवचा इतका मान आहे, इतकं समाजात इतकं मान आहे, हे घरदार सगळं त्याने कमवलेलं आहे, त्याचा तू अजिबात रिस्पेक्ट करत नाही, बोलतच चालली थोडी भानावर ये, असं म्हणत ईश्वरी नम्रताचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते आणि सांगू लागते की इथून पुढे ताई तू माझी मोठी बहीण आहे हे सुद्धा मी विसरून जाऊ शकते, जर तू माझ्या नवऱ्याच्या विरोधात असं काहीही बोलू लागली, त्यांचा अपमान करू लागली तर तो मी सहन करणार नाही. तर इथून पुढे माझ्याशी आणि माझ्या नवऱ्याशी बोलताना भान ठेवायचं आणि मगच शब्द तोंडातनं बाहेर काढायचे. सगळेजण इतके थक्क असतात हे दोघींमधलं हे वातावरण पाहून. नम्रताला आवर घालण्यासाठी ईश्वरीने कानाखाली लावलेली हे तिला खूप म्हणजे असं अपमान वाटला, राग आला. मग ती त्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी तिथून खोलीमध्ये निघून जाते. आणि ही गोष्ट सगळ्यांनाच आवडत नाही की नम्रताचं इतकं तोऱ्याने वागणं आहे. आकाशला पण राग आलेला असतो. आकाश म्हणतो की मी पण आलोच. तर आता खरं तर हे सगळं वातावरण खूपच गंभीर झालेलं असतं. नम्रताने हे जे वागणं केले त्या गोष्टीमुळे ईश्वरीचं मन दुखवलं आहे. ईश्वरी पण तिच्या खोलीत निघून जाते. तिला पण फार राग येतो की माझ्या नवऱ्याचा हिने इतका अपमान केला. किती प्रयत्न केले होते अर्णवने त्याला कमिटीमध्ये निवडून येण्यासाठी, हे तिला दिसलं नाही. तिला दरवेळेला मी नोकरानी, माझा नवरा नोकरा हेच गोष्ट सारखी दिसते. प्रेम बिरीम सगळं काही नम्रता आता विसरून गेलेली आहे. बहीण किंवा भाऊ ही गोष्ट, ही नाते पण ते विसरलेली. तिच्या डोळ्यावर लग्न झाल्यापासून एकच पट्टी आहे, ती म्हणजे आकाशला मान मिळावा, आकाशच नावावरती सगळं व्हावं. ते शक्यच नाही. आता ईश्वरी राग आल्यामुळे खोलीत निघून आलेली असते. अर्णव पण येतो आणि अर्णवकडे ती पाहते आणि अर्णव खरं तर कधीच एवढं कोणाचं ऐकून घेत नाही, पण ह्या वेळेला नम्रताचं इतकं बोलणं ऐकून घेतले. त्याच्याच घरात, त्याच्याच सगळ्या याच्यात त्याचा झालेला अपमान हा त्याने सहन केला आहे. पण ईश्वरी मात्र त्याच्याकडे माफी मागू लागते की माझ्या बहिणीने, नम्रताने तुमच्याशी हे जे बोलणं केले ते फारच चुकीचं होतं, ते बोलायला नको होतं, पण तिच्या वतीने मी तुमची माफी मागते. अर्णव म्हणतो तू का मागते तिच्या वतीने माफी. तर आता इथे ईश्वरीला वाईट वाटत असतं की नम्रता सध्या फारच वेगळीच वागते, ती बोलतानाही भान ठेवत नाही. इकडे आकाश पण तिला सांगत असतो की माझ्या दादाने माझ्या निवडणुकीसाठी खूप प्रयत्न केले, माझं नाव त्यांनी पुढे केलं, मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, ते तुला दिसले नाही, मात्र तुला हे एवढं दिसलं की मी निवडून नाही आलो ते अर्णवदादामुळे. तर तसं काहीही झालेलं नाही. दादाने आणि ताईने खूप प्रयत्न केले होते, मात्र आता इथे नम्रता काही केलं ऐकायलाच तयार नाही. तिला सगळं खोटंच वाटतंय. आणि ईश्वरी राग शांत झाल्यानंतर नम्रताशी बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी येते, नम्रताची समजूत घालण्याचा प्रयत्न करते. नम्रताचा मात्र अजूनही ॲटिट्यूड गेलेला दिसत नाही, अजूनही तिचा तोरा काही कमी झालेला नाही आहे. इथे मामा पण नम्रताला सांगतात की तू बोलताना फार चुकली, हे घर हे सगळं काही अर्णवने कमवलेलं ना ते अर्णवचे.
आपण असं त्याच्यावरती दबाव न टाकू शकत की तू आम्हालाच सगळं देऊन टाक, बरोबर आहे की नाही. ह्या गोष्टीचा पण आता नम्रताला राग येतो. मोठे मोठे डोळे करून ती तिच्या सासऱ्यांकडे पण पाहते. माफी मागणं तो दूरच आहे, ती आर्णव आणि ईश्वरीची माफी मागायलाच तयार नाही. दुसरीकडे आपण पाहू शकतो वल्लवीला एका गोष्टीची भीती वाटू लागली. ती भीती म्हणजे इथे जे काही पुरावे होते ना रमाकांतचे, ते दुसऱ्या कोणाच्या हाती जर लागले तर वल्लवीचं सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल. आता ते पुरावे कसे शोधावे हे तिला टेन्शन आलेले. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. आत्ता घेऊ छोटी विश्रांती. धन्यवाद.